नमस्कार, मी हर्षला महाजॉब कट्टा या आपल्या YouTube चॅनलमध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत करते। तर मित्रांनो, आज तुमच्यासाठी नवीन अशी जॉब अपडेट घेऊन आलेली आहे। भारतीय विमान प्राधिकरण म्हणजेच एअरपोर्ट अथॉरिटी ऑफ इंडिया यांच्या अंतर्गत जागा निघालेल्या आहेत। महाराष्ट्रामध्ये तुम्हाला नोकरी करण्याची संधी मिळणार आहे मित्रांनो। तर या ठिकाणी ज्या जागा निघालेल्या आहेत त्या 5 वेगवेगळ्या पदांसाठी या ठिकाणी भरती प्रक्रिया घेण्यात येणार आहे मित्रांनो। तर या ठिकाणी जर का तुमचं शिक्षण 12वी झालेलं असेल तर तुम्ही या ठिकाणी अर्ज हा करू शकणार आहात। तुम्हाला महाराष्ट्रामध्ये नोकरी करण्याची संधी मिळणार आहे। त्याचबरोबर मुख्य म्हणजे या ठिकाणी महिलांसाठी कोणत्याही प्रकारची या ठिकाणी परीक्षा फी आकारलेली नाहीये, त्यामुळे महिलांसाठी खूप चांगली संधी आहे कायमस्वरूपी नोकरी मिळवण्यासाठी। त्याचबरोबर सॅलरी या ठिकाणी किती दिली जाणार आहे, 31,000 ते 91,000 पर्यंत तुम्हाला या ठिकाणी सॅलरी मिळणार आहे। कायमस्वरूपी या ठिकाणी नोकरी आहे। त्याचबरोबर मुख्य म्हणजे या ठिकाणी जे परीक्षा घेतली जाणार आहे त्यामध्ये निगेटिव्ह मार्किंग नसणार आहे, हा तुम्हाला या ठिकाणी ऍडव्हान्टेज असणार आहे मित्रांनो। तर खूप चांगली संधी आहे या ठिकाणी। तर आता आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत परीक्षेचं स्वरूप काय असणार आहे, फिजिकल क्रायटेरिया काय असणार आहे, परीक्षा कधी घेतली जाणार आहे। तर याची पूर्ण माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये स्टेप बाय स्टेप देणार आहे। व्हिडिओ कुठेही स्किप करायचा नाहीये। चॅनलला जर तुम्ही पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा, त्याचबरोबर बेल आयकॉनला प्रेस करायला विसरू नका, जेणेकरून माझ्या पुढील येणाऱ्या अशाच सगळ्या जॉब अपडेट व्हिडिओ तुम्हाला दररोज बघायला मिळतील। तर जास्त वेळ न घालवता चला पाहूयात आता स्क्रीनवर। तर या ठिकाणी तुम्ही बघू शकता भारतीय विमानपतन प्राधिकरण म्हणजेच एअरपोर्ट अथॉरिटी ऑफ इंडिया यांच्या अंतर्गत या जागा भरल्या जाणार आहेत। वेस्टर्न रिजन साठी या जागा भरल्या जाणार आहेत। तर मित्रांनो, या ठिकाणी तुम्ही बघू शकता 5 पोस्ट निघालेल्या आहेत या ठिकाणी। सिनियर असिस्टंट ऑफिशियल लँग्वेज, त्याचबरोबर सिनियर असिस्टंट ऑपरेशन, सिनियर असिस्टंट इलेक्ट्रॉनिक, सिनियर असिस्टंट अकाउंटंट, ज्युनियर असिस्टंट फायर सर्व्हिस अशा 5 पदांसाठी या ठिकाणी जागा निघालेल्या आहेत। तर ह्या ज्या सुरुवातीच्या ज्या 4 पोस्ट आहेत तर त्यासाठी एक्सपिरियन्स सांगितलेला आहे। त्यानंतर जी सर्वात शेवटची जी पोस्ट आहे 5 नंबरची ज्युनियर असिस्टंट फायर सर्व्हिस, या ठिकाणी कोणत्याही प्रकारचा एक्सपिरियन्स सांगितलेला नाहीये। त्याचबरोबर जर तुमचं 12वी झालेलं असेल तर तुम्ही या ठिकाणी अर्ज करू शकणार आहात। तर त्या ठिकाणी ज्या जागा निघालेल्या आहेत 168 पद या ठिकाणी निघालेली आहे। सर्वात जास्त पद तुम्ही या ठिकाणी बघू शकता। टोटल पदसंख्या 168 या ठिकाणी निघालेली आहे। तर कास्ट वाईज या ठिकाणी विश्लेषण बघू शकता। अनरिझर्व कॅटेगरीसाठी 82 जागा आहेत, एससी साठी 23 जागा, एसटी 22, ओबीसी 25, ईडब्ल्यूएस 16 अशा या ठिकाणी जागा निघालेल्या आहेत। तर मित्रांनो, नक्की या ठिकाणी अप्लाय करायचंय। फक्त 12वी जर तुम्ही पास असाल तर तुम्ही या ठिकाणी अर्ज हा करू शकणार आहात। त्यानंतर आहे एज्युकेशन क्वालिफिकेशन काय लागणार आहे। ज्युनियर असिस्टंट फायर सर्व्हिस या पदासाठी जर तुम्ही 10वी नंतर 3 वर्षाचा जर डिप्लोमा केलेला असेल तर तुम्ही या ठिकाणी अर्ज करू शकणार आहात। किंवा त्यांनी सांगितलेलं आहे जर तुम्ही 12वी पास असाल, फक्त 12वी सांगितलेलं आहे, 12वी पास असाल तर तुम्ही या ठिकाणी अर्ज करू शकता। पण त्याचबरोबर तुमच्याकडे ड्रायव्हिंग लायसन्स असणं गरजेचं आहे, ज्यामध्ये त्यांनी काय सांगितलंय की व्हॅलिड हेवी व्हेकल ड्रायव्हिंग लायसन्स तुमच्याकडे असणं गरजेचं आहे, ऍडव्हर्टाइज प्रसिद्ध झाल्याच्या आधीच सांगितलेलं आहे। जर ते नसेल तर तुम्हाला अजून एक पर्याय दिलेला आहे, व्हॅलिड मीडियम व्हेकल लायसन्स इश्यू तुम्हाला 1 वर्ष आधी दिलेलं असेल तर तुम्ही या ठिकाणी अर्ज करू शकता। तेही नसेल तर तुमच्याकडे अजून एक पर्याय दिलेला आहे, व्हॅलिड लाईट मोटर व्हेकल लायसन्स इश्यू ऍटलीस्ट तुम्हाला 2 इयर्स आधी या ठिकाणी इश्यू झालेलं असणं आवश्यक आहे। तर हे व्हॅलिड लाईट मोटर व्हेकल लायसन्स हे सगळ्यांकडेच असतं, सगळ्याच मुलांकडे असतं। तर तुम्हाला या ठिकाणी चांगली ऑपॉर्च्युनिटी आहे, तर नक्की या ठिकाणी अर्ज करायचा आहे। त्याचबरोबर या ठिकाणी कोणत्याही प्रकारचा एक्सपिरियन्स सांगितलेला नाहीये, ही गोष्ट लक्षात घ्यायची आहे। त्यानंतर तुम्ही या ठिकाणी बघू शकता एज लिमिट काय आहे। तर मॅक्झिमम 30 इयर्स या ठिकाणी एज लिमिट दिलेला आहे। जर तुम्ही कास्ट मध्ये असाल एससी एसटी तर तुम्हाला या ठिकाणी 5 वर्षाचं रिलॅक्सेशन आहे, म्हणजेच 35 इयर्स या ठिकाणी तुम्हाला रिलॅक्सेशन मिळते। त्याचबरोबर जर तुम्ही ओबीसी कॅटेगरी मध्ये असाल तर 3 वर्षाचं या ठिकाणी रिलॅक्सेशन मिळते, म्हणजेच 30+3 म्हणजे 33 इयर्स पर्यंत तुम्हाला या ठिकाणी रिलॅक्सेशन मिळते। तर तुम्ही बघू शकता या ठिकाणी एज लिमिट। त्यानंतर आहे या ठिकाणी फॉर्म भरण्याची शेवटची तारीख काय आहे, तर 24 मार्च 2025 ही फॉर्म भरण्याची शेवटची तारीख आहे। त्याआधी तुम्हाला या ठिकाणी अर्ज करायचा आहे। ही यांची ऑफिशियल वेबसाईट दिलेली आहे, या ठिकाणी जाऊन तुम्ही पूर्ण डिटेल्स बघू शकता आणि त्या ठिकाणी अर्ज हा करू शकता।
त्यानंतर आहे सर्वात महत्त्वाचा प्रश्न, ज्युनियर असिस्टंट या पदासाठी या ठिकाणी तुम्हाला सॅलरी किती दिली जाणार आहे? तर 31,000 ते 92,000 पर्यंत तुम्हाला या ठिकाणी सॅलरी दिली जाते. तर तुम्ही या ठिकाणी बघू शकता जी 31,000 आहे ती तुम्ही ट्रेनिंग झाल्यानंतर तुम्हाला लगेच जी फर्स्ट मंथ मध्ये सॅलरी दिली जाणार आहे, जी तुम्हाला या ठिकाणी घर भाडे, महागाई भत्ता वगैरे हे या ठिकाणी सगळे अलाउन्सेस देऊन तुमची सॅलरी साधारण 70,000 पर्यंत या ठिकाणी सॅलरी जाणार आहे, जी की खूप उत्तम सॅलरी आहे मित्रांनो. तर नक्की या ठिकाणी अप्लाय करायचं आहे. त्यानंतर आहे ज्युनियर असिस्टंट फायर सर्व्हिस. या ठिकाणी एक्झाम कशा प्रकारे घेतली जाणार आहे, सिलेबस या ठिकाणी काय असणार आहे. तर या ठिकाणी तुमची रिटन एक्झाम घेतली जाणार आहे, कम्प्युटर बेस्ड या ठिकाणी टेस्ट असणार आहे, 2 तासाचा या ठिकाणी पेपर असणार आहे आणि सर्वात महत्त्वाची आणि चांगली गोष्ट म्हणजे या ठिकाणी निगेटिव्ह मार्किंग नसणार आहे. ही गोष्ट लक्षात घ्यायची आहे. परीक्षेचं माध्यम हिंदी आणि इंग्लिश असणार आहे. सिलेबस मध्ये तुम्हाला या ठिकाणी काय विचारलं जाणार आहे, तर तुम्ही बघू शकता जनरल नॉलेज, जनरल इंटेलिजन्स, जनरल ऍप्टिट्यूड आणि इंग्लिश लँग्वेज हा पेपर असणार आहे. 50% क्वेश्चन तुम्हाला या रिलेटेड विचारले जाणार आहेत. 50% क्वेश्चन तुम्हाला एज्युकेशनल क्वालिफिकेशन बेसिस वरती या ठिकाणी विचारले जाणार आहे. त्यानंतर स्टेज 2 मध्ये तुमचं या ठिकाणी डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन घेतलं जाणार आहे, फिजिकल मेजरमेंट, मेडिकल टेस्ट, ड्रायव्हिंग टेस्ट या ठिकाणी असणार आहे. तर या ठिकाणी फिजिकल क्रायटेरिया काय आहे, तर या ठिकाणी तुम्ही बघू शकता मिनिमम हाईट मेल कॅन्डिडेट साठी 167 सेंटीमीटर असणं आवश्यक आहे. वेट त्यांनी दिलेला आहे 55 kg या ठिकाणी असणं आवश्यक आहे. त्याचबरोबर छाती या ठिकाणी न फुगवता 81 सेंटीमीटर आणि फुगवता या ठिकाणी 5 सेंटीमीटर असणं आवश्यक आहे. फिमेल कॅटेगरीसाठी या ठिकाणी हाईटचा क्रायटेरिया दिलेला आहे 157 सेंटीमीटर, वेटचा क्रायटेरिया दिलेला आहे 45 kg या ठिकाणी तुमचं वजन असणं आवश्यक आहे. तर मित्रांनो एवढंच या ठिकाणी माहिती दिलेली आहे. तुम्हाला जर या ठिकाणी अर्ज करायचा असेल तर मी डिस्क्रिप्शन मध्ये याची लिंक दिलेली आहे, त्या ठिकाणी जाऊन पूर्ण माहिती बघून त्या ठिकाणी अर्ज करा. तर मित्रांनो या ठिकाणी तुम्हाला डिटेल माहिती देण्याचा मी प्रयत्न केलेला आहे. जर तुमचं 12वी झालेलं आहे, तुमच्याकडे ड्रायव्हिंग लायसन्स आहे, तुम्ही जर त्या क्रायटेरियामध्ये बसत असाल तर नक्कीच या ठिकाणी अर्ज करा. खूप छान नोकरी तुम्हाला या ठिकाणी मिळणार आहे. त्याचबरोबर सॅलरी देखील तुम्हाला या ठिकाणी खूप चांगली मिळणार आहे आणि मुख्य म्हणजे महाराष्ट्रामध्ये तुम्हाला या ठिकाणी नोकरी करण्याची संधी मिळणार आहे. त्याचबरोबर तुम्हाला ही व्हिडिओ कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असल्यास व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा आणि जास्तीत जास्त लोकांबरोबर ही व्हिडिओ शेअर करा. तर चला मग भेटूया अशाच नवीन जॉब अपडेट व्हिडिओसह. धन्यवाद.